जिंकेल तो भौगोलिक कुडाळ या संघासमोर लढणार आहे. पण एक मोठा अडथळा आहे आणि या मॅच मध्ये सांघिक खेळ करावा लागणार आहे. दोन्ही टीमचा जर खेळ बघितला तर एक उत्तम राहिलाय. दोन्ही टीमने एक महत्वाच्या मॅचेस जिंकल्यात. आता ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची असणार आहे. टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय विवर टीमनं घेतलाय. म्हणजे पहिला जर आपण पाहिलं तर एक मोठी धावसंख्या 5 षटकामध्ये उभारली होती आणि त्याच पद्धतीनं याही मॅच मध्ये पुन्हा एकदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आर्यन आणि सूरजची जोडी मॅचची सुरुवात करण्यासाठी उतरली गेल्या. आता आलेवाडी टीम या पहिल्या पॉवर प्लेची व्यूहरचना कशी आखली जाईल. एक पॉवर प्ले आणि त्याच्यानंतर 3 षटकासाठी क्षेत्ररक्षण खुलं असणार आहे. या पॉवर प्लेच्या षटकासाठी आलेवाडी टीमकडून कोणाचा विचार केला जातोय. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर दत्ता तुताळे उत्तम गोलंदाजी राहिली होती, कमी धावसंख्या हाताळली होती आणि विकेट जर आपण पाहिलं तर 3 विकेट घेतल्या होत्या. पण आता यावेळी थोडंसं चेंजेस केलं जातंय आणि दत्ता बांदल याला या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी बोलवलं गेलं. या आज जर आपण पाहिलं तर सकाळपासून मान्यवरांची रेलचेल आहे. आताच आपल्याला लाभलेले मान्यवर सुधीर सनस यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण श्री काळेश्वरी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं. या आर्यन धनावडे पहिला चेंडू आणि प्रहार चढवलाय. षटकारानं स्वागत केलंय. आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर कोणत्याही खेळाडूनं षटकारानं सुरुवात केली नाही, पण आर्यननं आज या मॅच मध्ये दत्ता बांदलवरती प्रहार चढवला गेलाय आणि षटकारानं आपलं खातं खोललंय, आक्रमण चढवलंय आणि ती क्षमता आर्यनकडे आहे. आजचा विचार जर केला तर आर्यनची एक बहरणारी खेळी. पुन्हा प्रयत्न, काय फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. 1 बाउन्स फील केले जाते. विशाल तिथपर्यंत पोहोचला. फिकी करस्तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ताळमेळ चांगला आहे दोन फलंदाजांमध्ये, चांगली रनिंग म्हणावी लागेल आणि 2 धावा सहजरित्या इथं जमवल्या जात आहेत. थोडासा चेंजेस केलाय. दत्ता बांदल याला पॉवर प्ले क्रमांक 1 साठी बोलवलाय, पण त्याच्यावरतीही प्रहार चढवला गेलाय. पुन्हा एकदा येणारा चेंडू घेऊन निघतो या दत्ता. खोलवरचा चेंडू होता, त्याच पद्धतीने फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात. थोडासा अडखळला, लडखळला, पडला, पण पुन्हाही त्यातून उठला आणि आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला. चान्स होता. चला त्या खेळाडूला इजा झाली का बघा जरा, कारण की सिमेंट पेज आहे. या सिमेंट पिच वरती जर आपण पाहिलं तर इजा होणं कुठेतरी घातक होऊ शकतं टीम साठी. आजची स्पर्धा जर आपण पाहिलं, चला जरा आतमध्ये जा स्वयंसेवक. या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर मोठी अशी सौजन्य या स्पर्धेमध्ये भेटलेत आणि यांच्या सौजन्यातून ही 3 दिवसाची स्पर्धा. आज जर आपण पाहिलं तर 14, 15, 16 या 3 दिवसामध्ये स्पर्धा खेळवली जाते आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जावली तालुक्यातील लाडके आमदार नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबा. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तसेच लातूर विभागाचे पालकमंत्री आणि आपल्या जावलीचे आमदार बाबांकडून आपल्याला प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी आलंय. द्वितीय पारितोषिक जर विचार केला तर हनुमंत रांजणे साहेब, संस्थापक उन्नती फिनसर्व्स प्रायव्हेट लिमिटेड
व उत्कर्ष कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नवी मुंबई यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर शुभम विजय चौगुले युवा उद्योजक कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आले. चतुर्थ क्रमांकाचं जर आपण पाहिलं तर शिवसेना जावली तालुका प्रमुख सरपंच ग्रामपंचायत भोगवली समीर गोळे यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ पारितोषिक आले. आज या स्पर्धा जर आपण पाहिली तर एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आले. या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर सुबकाशी चषक या स्पर्धेमध्ये आहेत. चला मॅचला सुरुवात होते. येणारा चेंडू दत्ता घेऊन निघतोय. प्रयत्न केला या सूरज लिडिंग एज लागल्या एक सिंगल धावेसाठी. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सुरुवात दमदार राहिली होती. आर्यनच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. त्याच्यानंतर दत्तानं कमबॅक केलंय. एकेरी दुहेरी धावा खर्च केल्यात जरूर. प्रयत्न राहिलाय पण हा चेंडू जर आपण विचार केला तर घोषित क्षेत्रामध्ये जातोय. येणारे काही चेंडू जर आपण पाहिले तर दत्तानं उत्तमरित्या हाताळलेत. पहिला चेंडू फुलटाच चेंडू गेला पण त्याच्यानंतर संयम राखलाय गोलंदाजीमध्ये आणि एक एक दोन दोन धावा खर्च केल्यात. हा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का नाही. विशाल तिथं आला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर वन बाउन्स फील्ड केल्या पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. दुसरी धाव रोखू शकला नाही. पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर इथं थांबला जातोय आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर कोणताही गडी न गमवता विवर टीमनं 13 धावसंख्या जमवल्या. एक जमेची बाजू आहे. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 2 साठी दत्ता दुताळ याचा विचार जरूर केला जातोय. थोडंसं या मॅच मध्ये थोडंसं चेंजेस जरूर केलंय पण सफलता काही भेटली नाही. आता दत्ता दुताळ षटक क्रमांक 2 साठी आलाय. पुन्हा एकदा या दुसऱ्या षटकाला सुरुवात आर्यन करणार. पहिल्या षटकाला जर त्यानं एक चांगली सुरुवात राहिली आणि या स्पर्धेतला पहिला चेंडू खेळत असताना पहिला षटकार आर्यनच्या बॅटमधून निघाला होता. डिफेन्सली खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधला जातोय. राज तिथपर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल धाव घेतली जाते. हा दत्ताचा चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा खाली राहिलेला चेंडू होता. त्याला फक्त गॅप न खेळण्याचा आर्यननं विचार केला. एक सिंगल धाव घेतल्या. थोडासा आपडलेला चेंडू आणि हा चेंडू जर आपण पाहिलं तर डॉट आलाय. म्हणजे दत्ताची येणारे दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर एक उत्तम राहिलेत. अचूक टप्पा राहिलाय. कमी धावसंख्या खर्च करणारे काही चेंडू हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर दत्ता निघतोय. पुढे सरसावलाय आणि त्याच्यानंतर हा फटका खेळला मिड विकेट मध्ये. वन बाउन्स फील्ड काढल्यानंतर फेकी केली जाईल पण एकच आणि एकच सिंगल धाव घेतली जाते. थांबवलं जातंय सूरजनं. काही करण्याची गरज नाही. जर आपलं विकेट धावची त्या स्वरूपात गेलं तर आपल्या टीमवरती दबाव येऊ शकतो या विचारानं थांबवलं जातंय. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर एकेरी धावा. एक डॉट चेंडू आल्यानंतर आणखीन एक सिंगल धाव. पुन्हा एकदा थोडासा उसळी देणारा चेंडू होता. आणखीन एक सिंगल धाव जाते. एक एक धाव या षटकामध्ये खर्च केल्या दत्तानं. प्रयत्न राहिलाय जरूर. या जोडी थांबवण्याचा प्रयत्न जरूर. धावसंख्या जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचल्या 16 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आहे. बिनबाद 16. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल विवर टीम कडून. हंगामाची पहिली सुरुवात होती. कुठेतरी खराब सुरुवात झाली पण थोडासा विचार केला आणि या स्पर्धेमध्ये एक चांगली सुरुवात विवर टीम कडून. आणखीन एक अतिरिक्त चेंडू आलाय दत्ताच्या गोलंदाजीवरती. कुठेतरी दिशा थोडीशी
भरकटली गेल्या दत्ता याची. आता प्रयत्न राहिलाय जागेवरती जर आपण पाहिलं तर उंची आहे, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल पण उलटा झेल हा सोपा केला जातोय आणि उत्तम झेल महत्वाची विकेट घेतली जाते. काय झेल पकडला जातो या मेडांमधून हा झेल पाहिला तर मिड विकेटच्या रिजन मध्ये जाऊन हा झेल पकडला जातोय. होतंय विकेटचं वदन. आर्यनला थांबवलं गेलंय. दत्ता दुताळ याला सफलता जरूर भेटल्या. आता तिसऱ्या क्रमांकासाठी अशोक धनावडे याला पाठवलंय. जर आपण पाहिलं तर 2023 आणि 2024 चा हंगाम या अशोकनं गाजवला होता. पण या हंगामध्ये आता कसा खेळ करेल 2025-26 चा. त्याचप्रमाणे खर्शीगावचे सुपुत्र संदीप बिरामने घनसोलीचे बायकरमॅन यांचे आगमन झाले. त्यांचे आपण स्वागत. प्रयत्न जरूर केला आहे. एक सिंगल धावीने आपले खातं खोलून घेतलं या अशोकाने आणि षटक क्रमांक 2 इथं संपलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर एका गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या खर्च केली. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दत्ताना 8 धावसंख्या खर्च केली आणि महत्वाची विकेट आर्यन 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र संपादन केल्या. म्हणजे टर्निंग पॉइंट ठरला जातोय आलेवाडी टीमसाठी. आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली जाईल. विशाल वारागडे उत्तम कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. फलंदाजी जर आपण पाहिली तर उत्तम राहिली. आता गोलंदाजी राहिली होती. पुन्हा एकदा त्याचा विचार केला जातोय षटक क्रमांक 3 साठी. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू फसला जातोय. पंचांनी दंडित केलंय. अतिरिक्त चेंडून सुरुवात झाली. थोडीशी खराब सुरुवात विशाल कडून. हा प्रयत्न राहिलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फटका जरूर खेळलाय. झेल पकडला जातोय आणि सूरज याची खेळी इथं थांबली जाते. तेजस यांनी उत्तम क्षेत्ररक्षण केलंय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. सहजरित्या झेल पकडला आणि या सूरजची खेळी संपुष्टात आली. म्हणजे 2 ओपनर जोडी परतलेत. चांगली पार्टनरशिप होती. उत्तम पार्टनरशिप होती. पण याच जोडीला थांबवण्याचं काम जर पाहिलं तर दत्तानं केलं. आता येणाऱ्या फलंदाजाची जबाबदारी असेल. ओमकार हा मैदानामध्ये असेल. अशोककडे ती क्षमता आहे पण जास्तीत जास्त अशोकला स्ट्राईक भेटणं तितकंही गरजेचं आहे. हा येतोय अतिरिक्त चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय जरूर. थोडासा टप्पा फसला या विशालेचा आणि या षटकातला दुसरा व्हाईट बॉल त्यानं हाताळलाय. हा प्रयत्न केलाय. शेवटच्या क्षणाला फटका खेळला जाईल आणि या चेंडून जर आपण पाहिलं तर सीमारेषा ओलांडल्या आणि पंचांनी हा चौकार घोषित केलाय. ओमकारच्या बॅट मधून हा चौकार आलाय. षटकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर बराच काळ एकेरी दुहेरी धावा येत होत्या आणि हा दिलासा देणारा हा चौकार विवर टीमसाठी. धावसंख्या 24 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या 2 गाडीच्या मोबदल्यामध्ये. उत्तम चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आपल्या क्रेज मध्ये पोहोचला जातोय तो ओमकार. म्हणजे मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल धाव घेतली जाते. धावेचं संपूर्ण राखलं जातं. या धावसंख्या जर आपण पाहिलं तर 25 आकड्यावरती आहे. आता प्रयत्न केलाय अशोकनं. गोपन फिरवली गेली आणि याच गोपिनीमधून हा मोठा फटका आलाय. वेगानं बॅट जशी तलवार फिरवतो तशी बॅट फिरवली गेली आणि अशोकनं आपल्या स्टाईल मध्ये हा मोठा फटका खेळला गेलाय. षटकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 31 आकड्यावरती. आता वेग घेतलाय धावानं. प्रहार चढवलाय. पुन्हा एकदा प्रयत्न. आपण फुलटा चेंडू होता. बॅटची एज लागल्या. एक सिंगल धाव डिक्लेअर स्वरूपात भेटली जाते. म्हणजे धावांची संख्या वाढली जाते. प्रयत्न राहिलाय अशोकचा.
पुन्हा एकदा बॅट फिरवली पण एक अचूक टप्प्याची गोलंदाजी विशाल्याची. हा निर्धाव चेंडून सांगता केली जाते. 3 षटकांचा खेळ संपला. आता आता शेवटच्या षटकाचा विचार केला जाईल, कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक जर आपण पाहिलं तर राज अगोदरच्या मॅच मध्ये एक उत्तम गोलंदाजी राहिली होती, त्याला 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी बोलवलं होतं, पण आता 4थ्या क्रमांकाचं षटक त्याच्या हातामध्ये दिलं गेलंय. प्रयत्न राहिलाय, बॅटची एज आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. एक सिंगल धाव. या 2 जोडीचा विचार जर आपण केला ना तर डॉट कमी आलेत आणि प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एक मोठा एखाद दुसरा मोठा फटका खेळला गेलाय. एक षटकार जर पाहिलं तर अशोकने खेळलाय, एक चौकार ओमकारने खेळलाय. म्हणजे जमेची बाजू आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे धावसंख्या जमवली जात्या. प्रयत्न केलाय, पुन्हा एकदा एक सिंगल, बॅटची एज आहे, आणखीन एक सिंगल. अशोक स्ट्राइक वरती जाण्याचा प्रयत्न करतोय जरूर. विजय धनावडे आणि विनोद गोळे यांच्याकडून सुवर्ण संधी असेल अशोकसाठी. या शेवटच्या षटकामध्ये जर त्याने मोठा एक फटका षटकार खेळला तर त्यांना एक पारितोषिक आहे 100 रुपयाचं. म्हणजे अच्छा, एक उत्तम षटकार त्याच्या बॅट मधून निघालाय, त्यासाठी पारितोषिक आहे. विजय धनावडे आणि विनोद गोळे यांच्या माध्यमातून अशोकसाठी 100 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. विकेटचं पतन केलं जातंय. ओमकार परतलाय, एकेरी दुहेरी धाव जमवत असताना बाद होऊन परतलाय. राजला जरूर सफलता भेटल्या. डिफेन्सली केले या जरूर योगेशनं. जर पाहिलं तर अशोकला स्टार्ट दिली जाते, कारण की अशोककडे ती क्षमता आहे, येणाऱ्या काही चेंडूमध्ये मोठे 2 फटके खेळू शकतो आणि त्याला एक सिंगल धाव देऊन स्ट्राइक वरती आणलं जातंय. दिशा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होत्या. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. या 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा थोडीशी दिशा भरकटल्या. पहिला जर आपण पाहिलं तर लेग स्टंपाच्या बाहेरून जाणारा, आता ऑफ स्टंपाच्या बाहेरून थोडीशी दबाव तंत्र जर आपण पाहिला तर अशोकनं गोलंदाजावरती आखला गेलाय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बघायला भेटली जाते राजकडून. धावसंख्या 38 आकड्यावरती जाऊन पोहोचले, म्हणजे एक्स्ट्रा धावा हा खर्च केला जात आहेत. प्रयत्न काय गोलंदाजी केल्या, उत्तम गोलंदाजी राजाची. निर्धाव चेंडू जातो या. थोडासा उसळी देणारा चेंडू. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागणार आहे. हा डेट चेंडू दिलेला आहे, तर हा शेवटचा चेंडू राजला पुन्हा एकदा हाताळावा लागतो. या शेवटच्या चेंडूवरती अशोक हा स्ट्राइक वरती आहे. जरूर प्रयत्न केला, गॅप शॉटला जाईल. हा एक महत्वाचा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना विवर टीमनं 42 धावसंख्या जमवल्या आणि 43 धावांचं आव्हान आलेवाडी टीम समोर ठेवलं. या आपला विजय रथ पुढे न्यायचा असेल तर ही धावसंख्या जमावी लागणार आहे आलेवाडी टीमला. तर चला दोन्ही टीम सज्ज व्हा. प्रथम फलंदाजी करत असताना विवर टीमने एक मोठा उच्चांक स्कोर जर पाहिलं तर 4 षटकामध्ये जमवलाय आणि याच धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेवाडी टीमला सज्ज केलंय.
तर चला विवर टीम आपली लाईनअप करून मैदानामध्ये उतरायचं आहे. आपली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखून घ्या. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण चषक एक आकर्षण करणारी चषक या स्पर्धेमध्ये लाभले ते श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट, ज्ञानवा अमृततुल्य उद्योजक समूह, युवराज मारुती पार्टे साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षण करणारी आपल्याला चषक लाभलेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी मैदान सौजन्य लाभले. या उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा वसंतभाऊ मानकुमरे, त्याचप्रमाणे डॉक्टर मोहितराज मानकुमरे SD मेडिसिन यांच्या माध्यमातून मैदान सौजन्य लाभले गेले. त्याचप्रमाणे राजेंद्रदादा गोळे व्हाईस चेअरमन खादी ग्राम उद्योग जावली यांच्या माध्यमातून ही मैदानाचं सौजन्य आपल्याला लाभलंय. यूट्यूब सौजन्य श्री साई स्पोर्ट्स सेंटर गणसोली, यूट्यूब सौजन्य आपण बघतो या MTC लाईव्ह यासाठी सौजन्य लाभलं. या संपूर्ण या स्पर्धेसाठी जी सामनावीरची प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जे T-शर्ट आपण बघतोय ते यशोदीप ट्रान्सपोर्ट बापूसाहेब मानकुर्डे यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक संपूर्ण T-शर्ट लाभले गेलेत. या स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य लाभले. या माननीय श्री धर्मा तुकाराम गोळे इंटरप्राइजेसचे मालक यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य लाभले. आणि या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था शशिकांत विठ्ठल बेलोशे, त्याचप्रमाणे राहुल सर्जेराव गोळे यांच्या माध्यमातून पाण्याची सोय आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले. तर जाऊ या मॅचकडे. एक रंगतदार अशी मॅच आपल्या समोर आल्या. 43 धावांचा पाठलाग अलिबाडी टीम समोर. विवर टीमने ठेवलं. या पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक योगेश याच्या हातामध्ये दिलंय. क्षेत्ररक्षण सजवलं. या जर आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर, त्याच्यानंतर एक्स्ट्रा शॉर्ट कव्हर, मिड ऑन आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि मिड विकेट. या पहिल्या पॉवर प्लेच्या व्यूहरचनेमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. योगेश पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन निघतोय. विशाल आणि निखिल शेडगे ही दोन जोडी ओपन करण्यासाठी उतरली गेली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी या दोन जोडीला मैदानामध्ये पाठवलं. या पहिला चेंडू घेऊन निघतो. या योगेश आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, जशास त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न होता, पण बाईचा इशारा आलाय. एक सिंगल धावेसाठी सुरुवात श्रीगणेशा केला जातो. या बाईच्या स्वरूपात उत्तम चेंडू होता योगेशचा. यष्टरक्षण थोडंसं फसलं गेलं. एक सिंगल धाव खर्च केली जाते या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थोडीशी अडचण आहे. नवीन द्यायला लागेल. थोडासा अडथळा जरूर आला होता. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. योगेश निघतो. या प्रयत्न केलाय, संधी निर्माण केली जाते. क्षेत्ररक्षक सरसावलेत, पण तिथपर्यंत जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. संस्कार तिथपर्यंत पोहोचला आणि सहजरित्या झेल पकडला. पहिलं विकेट संपादन केलं जातं योगेश कडून आणि निखिलला इथं परतावं लागतंय. बाद होऊन परतला जाईल तो निखिल. आज जर आपण पाहिलं तर ओपनिंग साठी आलाय, त्याला खेळाचं सातत्य राखता आलं नाही आणि कुठेतरी अडखळत सुरुवात झाली. जरूर बॅटची एज लागल्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथं तयार होता संस्कार आणि झेल एक उत्तम पकडला गेला. 2-4 पावलं स्टार्ट घेऊन
एका या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद होऊन परतलाय. स्वतः कर्णधार जर आपण पाहिलं तर अमित पवार हा फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकासाठी उतरला जातोय. आता जबाबदारी वाढली असेल, मोठी धावसंख्या आहे आणि त्या पद्धतीनं षटकाच्या पाठीमागे 10 धावा जमाव्या लागतील, तेव्हा कुठेतरी प्रेशर कमी होईल. सुरुवात चांगली आहे योगेशची. आडवी बॅट फिरवली जात होती पण त्यातूनच हा चेंडू निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सूरज एसटीच्या पाठीमागे एक उत्तम कामगिरी. येतोय तो हा निर्धाव चेंडू. पुन्हा प्रयत्न, इथं डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठमोरे धावले जात आहेत, प्रयत्न केला जातोय आणि शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेला. प्रयत्न चांगले राहिलेत पण तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा जरूर धावून घेतल्या जात आहेत. म्हणजे आपल्या टीमसाठी एक धाव ही महत्वाची आहे, कारण की धावाचा पाठलाग केला जातोय. एक एक धाव वाचवणं तितकंसही गरजेचं आहे. आणि या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ती 4 या आकड्यावरती. पुढे सरसावला, बॅट फिरवली गेली, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. आर्यननं कोणतीही चूक केली नाही. विशालला परतावं लागतंय, कारण आक्रमण चढवणं तितकंसही गरजेचं होतं आणि त्यातच जर आपण पाहिलं तर फटका थोडासा कमी पडला गेला आणि विशालला परतावं लागतंय. महत्वाचं विकेट होतं, थांबणं गरजेचं होतं, मॅच पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, पण आपलं महत्वाचं विकेट गमावलं जातं. या थोडंसं दडपण येतं या आलेवाडी टीमवरती. म्हणजे 2 फलंदाज जर विचार केला तर निखिल आणि विशाल ओपनिंगचे फलंदाज बाद होऊन परतलेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. म्हणजे त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं कर्णधाराने आणि त्याच पद्धतीनं योगेशनं गोलंदाजी केली. स्वतः कर्णधार आहे आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. आता दत्ता बांदल हा 4थ्या क्रमांकासाठी आलाय, त्याच्याकडे इतकी क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला आपल्या टीमचं पारड जड करू शकतो आणि आज त्याला खेळावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावसंख्या त्याने खर्च केली होती, पण आज आपल्याला फलंदाजी ही उत्तम करावी लागेल. हा निर्धाव चेंडू चाललाय. शेवटचा चेंडू जर आपण पाहिलं तर योगेशनं हा निर्धाव चेंडू, एका षटकाचा खेळ संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावसंख्या ही महत्वाची गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असतं, पण या षटकामध्ये कमी धावसंख्या आले. म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आता 38 धावांचं टार्गेट असेल, म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे आपल्याला गणित करावं लागणार आहे आणि तशी धावसंख्या जमावी लागणार आहे. जर पहिल्यापासून विचार केला तर षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 11 धावा जमवायच्या होत्या, पण आता यावेळी जर आपण पाहिलं तर आता 13, म्हणजे धावांची संख्या वाढली. म्हणजे जसे जसे चेंडू डॉट जातील तसा मात्र धावांचा प्रेशर वाढत चालेल. ज्यावेळी तुम्ही एकाच दुसरे मोठे फटके खेळाल त्यावेळी तुमचा प्रेशर कमी होईल. आता षटक क्रमांक 2 साठी आर्यन धनावडे. टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार चढवलाय जरूर, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. स्वतःचं शरीर सावरत हा झेल पकडला जातोय. अमितलाही कोणता पर्याय नव्हता, मोठा फटका खेळणं गरजेचं होतं, पण तोही या जाळ्यामध्ये अडकला गेला. आर्यनच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊन परतला जातो. आणि ओमकार हा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक उत्तम क्षेत्ररक्षण 10-12 पावलाचा स्टार्ट घेत आपलं शरीर सावरत हा झेल पकडला जातोय. आता दत्ता दुताळ आणि दत्ता बांदल, दत्ता यांना धावावं लागेल. आपल्या टीमसाठी प्रयत्न करावे लागतील. 3 फलंदाज बाद होऊन परतलेत, म्हणजे थोडीशी टीम जर आपण पाहिली तर अडचणीत आहे. 4 या आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. 17 चेंडू आणि 38 धावांची इथून पुढे आवश्यकता असणार आहे.
बाउन्सर पद्धतीचा चेंडू शेवटच्या क्षणाला बॅटची एज लागल्या नंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव दत्ताच्या बॅट मधून निघाल्या. विजय धनवडे यांच्या माध्यमातून या कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक म्हणजे कौतुकाची थाप जर आपण पाहिली तर यांच्याकडून भेटली जाते आणि खेळाडूंना एक सावरण्याचा जर आपण पाहिलं हा प्रयत्न केलाय एक पाऊल पुढे सरसावलाय जरूर पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जातोय. चला यावरती काय असेल पंचांचा निर्णयाची आपण जरूर वाट बघूया कारण की तिथं क्षेत्ररक्षकाचा थोडासा तोल सावरला नाही आणि आपल्याला जरूर इथं थर्ड अंपायर दिलाय तर जरूर चेक करूया आपण. आणि हा षटकार आहे कारण की जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचा तोल सावरला नाही आणि तो चेंडू घेऊन सीमारेषे पार गेला आणि दत्तानं महत्वाच्या टायमिंगला हा मोठा फटका खेळलाय त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 3 कडींच्या मोबदल्यामध्ये 11 आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रहार चढवणं गरजेचं होतं. यावरती काय निर्णय असेल हा डेड बॉल असेल. जरूर मैदानाचा आपल्याला थोडीशी अडचण येते आणि त्यातच हा डॉट डेड चेंडू दिला जातोय. पुन्हा हा चेंडू हाताळावा लागतोय आर्यन. प्रयत्न केलाय आता व्हेरिएशन थोडंसं वेगळं केलं या आर्यन यांनी. यावेळी जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या लेवलवरती हा चेंडू ठेवलाय आलाय तो डॉट. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न दत्तायचा कारण की डगआउट मधूनच विचार करून आलाय आपल्याला आक्रमण हे करणं गरजेचं आहे. एखाद दुसरा षटकार आला की आपलं येणाऱ्या धावसंख्येचा प्रेशर हा कमी होऊ शकतो. याच प्रयत्नात जर आपण पाहिलं तर दोन चेंडू डॉट गेलेत. रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी दंडित केला या गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय जरूर. आणखीन एक अतिरिक्त धाव जर विचार केला तर अलीवाडी टीमकडून एक्स्ट्रा धावसंख्या जास्त खर्च केली होती. या विवर टीमकडून जर पाहिलं तर कमी धावसंख्या एक्स्ट्रा खर्च केल्या. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 इथं संपलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावसंख्या धावफलकावरती आहे. आता इथून पुढचा विचार जर केला तर 12 चेंडू मध्ये 31 धावसंख्या ही जमवावीच लागणार आहे. या स्पर्धेमध्ये आलेवाडीच्या टीमला टिकायचं असेल तर ही धावसंख्या पूर्ण करावी लागेल. धारदार अशी गोलंदाजी जर आपण पाहिली तर विवर टीमकडून सल्ल्यात पहिलं षटक योगेशनं हाताळलं. महत्वाचे फलंदाज बाद केलेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरं षटक आर्यननं हाताळलं गेलं. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यानं 8 धावसंख्या खर्च केली जरूर पण एक विकेट महत्वाचं अमितला बाद केलं. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असणार आहे ती आलेवाडी टीमला. तर षटक क्रमांक 3 साठी साहिल याचा पर्याय निवडला गेलाय. अगोदरच्या मॅच मध्ये साहिलने एक उत्तम गोलंदाजी राखली होती. याही मॅच मध्ये त्याला 3ऱ्या क्रमांकासाठी बोलवलं. फटका जरूर खेळलाय. चेंडू हवेत असेल पण तिथपर्यंत क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पोहोचला नाही. एक सिंगल धाव येत्या. दोन्ही दत्तांकडे जर आपण पाहिली तर ती क्षमता आहे. मोठे फटके खेळू शकतो. दत्ता बांदल ही कोणत्या क्षणालाही मॅचचं पारड जर करू शकतो पण आपल्याला इथं खेळावं लागणार आहे. एका चेंडू खेळला जातोय एक सिंगल धावेसाठी.
आता पुन्हा एकदा प्रयत्न राहिला जरूर, पण यावेळी विकेटचं होतंय पतन. दत्ताला त्या पद्धतीने खेळ करता आला नाही आणि जरूर साहिल याला ही सफलता भेटली जाते. यष्टीरक्षक जर आपण पाहिलं तर अशोक यांनी कोणती चूक केली नाही. बहुत आहे विकेटचं पतन. आता तेजस मैदानामध्ये येतोय. 4 महत्वाचे फलंदाज बाद होऊन परतलेत. आता जबाबदारी तेजसवरती आल्या. कोणाला तरी तारणहार ठरावं लागणार आहे, खेळ करावा लागणार आहे. अजून धावांचा पाठलाग करण्याचा इतिहास या मैदानावरती घडला नाही. प्रथम फलंदाजी करणारे या मैदानावरती विजय संपादन केलाय. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजसाठी निघतोय. बॅट फिरवल्या, आडव्या बॅटचा इथं प्रयत्न राहिलाय, पण इथं गॅप शोधला जातोय. पण आर्यननं जंप मारून हा चेंडू अडवलाय. दोन धावा जरूर घेतल्या जात आहेत. एक सिंगल धाव घेतल्या. तेजसचा प्रयत्न चांगला होता. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर आर्यन याचं उत्तम असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं जाते. प्रयत्न आहे, गॅप शोधला जाईल, क्षेत्ररक्षक सरसावला जातोय. ओमकार तिथपर्यंत पोहोचला. आणखीन एक सिंगल धाव, म्हणजे सिंगल धावेचा प्रयत्न राहिलाय. सिंगल धावेनं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या षटकामध्ये आणखीन प्रेशर वाढणार आहे. या षटकामध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर प्रयत्न चांगला राहील. पुन्हा एकदा साहिल निघाला जाईल. प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडूला उंची जास्त दिली गेली, पण क्षेत्ररक्षक स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये आहे. होतंय विकेटचं पतन. फलंदाज बाद होऊन परतला जातोय. तेजसला इथं खेळ करता आला नाही. अजय साळुंके महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, पण आज आपल्या गावासाठी इथं मैदानामध्ये उतरलेत. आज काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा साहिल येणारा चेंडू घेऊन निघतोय. प्रयत्न आल्यापारी मोठा फटका जरूर खेळला जातोय आणि या महत्वाच्या टायमिंगला अजयच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या षटकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21 या आकड्यावरती. म्हणजे आता इथून पुढे 22 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 22चं समीकरण. कंपल्सरी तुम्हाला 3 षटकार मारावे लागतील, तेव्हा तुम्ही कुठेतरी मॅच मध्ये येऊ शकता. म्हणजे आता जर पारडं जर आपण पाहिलं तर विवर टीमचं जड असणार आहे. 6 चेंडू 22 धावसंख्या या मैदानावरती चेस करावा लागणार आहे. दत्ता दुताळवरती जास्त जबाबदारी असणार आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे, खेळ करावा लागणार आहे, प्रयत्न करावे लागतील. अजयनं या महत्वाच्या क्षणाला हा महत्वाचा षटकार आलाय. अजय साळुंके आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? गोलंदाज आलाय. संस्कार 6 चेंडू आणि 22चं समीकरण आलेवाडी टीम समोर. चला भौगोलिक कुडाळ आपण सज्ज राहा. भौगोलिक कुडाळ आपण कुठे आहात तर आपण तयार आहात. जरूर पुढे आलाय. अष्ट्यांच्या पाठीमागे अशोकनं एक उत्तम कामगिरी बजावली आणि दत्तालाही इथं सांघिक खेळ करता आला नाही. बाद होऊन परतला जातोय. 5 चेंडू 22चं समीकरण. आता अविनाश मैदानामध्ये उतरला जाईल. 5 चेंडू आणि 22ची आवश्यकता आहे. जर
आपण जर पाहिलं तर अजयनं शेवटच्या चेंडूवरती जो फटका खेळला, महत्त्वाचा फटका होता, म्हणजे त्याला स्ट्राईक दिली तर तो येणारं काम हे पूर्ण करू शकेल. तर आज जर आपण पाहिलं तर अभि हा स्ट्राईकला आलाय आणि इथं मधली एसटी उद्ध्वस्त झाले, म्हणजे लगातार 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. अजूनही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. 4-22चं समीकरण आहे, म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूवरती तुम्हाला 3 षटकार मारावे लागतील. आल्या पावली परतावं लागलं अवियाला. आता राज मैदानामध्ये आलाय. फटका जरूर उत्तमरित्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातं. या एक आणि एक सिंगल धाव घेतली गेल्या. आता 21 धावा जमवायच्या आहेत 3 चेंडू मध्ये. अजय साळुंके हा स्ट्राईक वरती आलाय. जरूर फटक्यामध्ये तितकीची ताकद नाही आहे. 1 बाउन्स फील्ड केली जाईल. एक सिंगल थांबला जातोय. आता 2-20 असं समीकरण आपल्या समोर आलंय. आणखीन एक डॉट. व्हाईट बॉलचा इशारा आलाय जरूर फणसांकडून. अतिरिक्त चेंडू, हा पुन्हा चेंडू हाताळावा लागणार आहे. 19 धावांची आवश्यकता असणार आहे इथून पुढचा प्रवास आलेवाडी टीमसाठी. एक सिंगल धाव भेटली जाते, पण सिंगल धावेनं तितकासा फरक पडणार नाहीये. आता एक उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्या. चला भौगोलिक उडाल टीम, आपला कॅप्टन तयार राहा टॉस बॉक्स मध्ये. आणि ही मॅच जर आपण पाहिलं तर विवर टीमनं 18 धावांनी विजय होतो. या विजय संघाचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आलिवाडी टीमनं या स्पर्धेमध्ये आलात, आपण सहभागी झाला, उत्तमरित्या खेळ केला, पण कुठेतरी आपण धावांचा पाठलाग करत असताना कमी पडलं गेलं. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार. जाऊया मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावीरचा पुरस्कार